श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुमच्या आयुष्यातील समस्या थांबतच नाहीत? मग गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज ऐका किंवा वाचा. मनात एखादी इच्छा असल्यास व ती पूर्ण होत नसल्यास ती पूर्ण होण्यासाठी संकल्प करून श्री गुरुदेव दत्त हा जप 108 वेळा करावा व त्याचसोबत गुरुचरित्रातील हा अध्याय वाचावा. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते आणि आपल्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात. श्री गुरूंच्या चरणी दृढ विश्वास श्रद्धा ठेवून गुरुचरित्रातील हा अध्यायाचे नित्य नियमपूर्वक पठण केल्यास आपली आर्थिक अडचण दूर होऊन दारिद्र्याचे लवकर निरसन होते. घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, समाधान मिळते. लक्ष्मी स्थिर राहते. कर्जमुक्ती होते व सर्व आपले कल्याणच होते. सुख, समृद्धी, शांती, समाधान देणारा हा अध्याय मांडला जातो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता कोणता अध्याय आहे तो आपण श्रवण करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. श्री गुरुचरित्र कामधेनू ऐकताना ध्याये माझे म्हणू कांक्षा होते अंतकरणू कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माता लावणी चरणासी कृपा भाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांग तसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते. ऐक्य शिषा शिखामिनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी. गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण झाले अवधारा. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्योनी. प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात. तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर. जैसे अविमुक्त काशीपूर प्रयागा समान तीर्थ थोर. म्हणून राहिले परियेसा. कुरवपूर ग्रामग्रहण कुरुक्षेत्री तेची जाण. पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण. तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी. 5 नामे आहे ती थोर सांगेन ऐक एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती महापातके संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा. प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसे प्रयागा संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाना कल्पतरू. देव असे अमरेश्वरू तया संगमी षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी. पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे.
पूजिता नर अमर होय, विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहून, एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात, प्रयागा समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू, तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ असती गुणी, तया कृष्ण प्रवाहात. उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा पश्चिम मुका. शुक्ल तीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेसी, तिन्ही तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी, तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्यतीर्थ, तिसरे सिद्ध वरदतीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात, प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ, कोटीतीर्थ परियेसा. तीर्थे असती अपरंपार, सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णा वेणी नदी दोनी, पंचगंगा मिळोनी. सप्त नदी संगम सगुणा, काय सांगू महिमा त्यांची. ब्रह्म हत्यादी महापातके, जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्ध स्थान निके, सकळाभीष्ट होय. काय सांगू त्यांची महिमा, आनिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या, स्नानफळ काय वर्णू. साक्षात जाना कल्पतरू, असे वृक्ष औदुंबर. गौप्य होऊनी अगोचरू, राहिले श्रीगुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात. राहिले तेथे श्रीगुरुनाथ, म्हणून प्रकट झाले जाना. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत. त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परियेसी. तया शेंगा ते रांधोनी हर्षी, दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याचकपणे उदरभरी. पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्रीगुरु एके दिवशी, तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरूंसी पूजा करीतो षोडशी. घेवडे शेंगा बहुअसी, केली होती पत्रशाखा. भिक्षा करुणी ब्राह्मणासी, आश्वासिती गुरुसंतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निघती तये वेळी. तया विप्राचे गृहात, जो का होता वेल उन्नत. घेवडा नामे विख्यात, अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाड मूळ, श्रीगुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकून देती परिबळे, गेले आपण संगमासी. विप्रवणिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकाळी. म्हणती पहा हो दैव बळी, कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी. आमचा ग्रास छैदोनी कैसी, टाकून दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार जयाकाळी. निर्माण करी चंद्रमोळी, तया अधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लया कारण. पिपिलिकादी स्थूळ जीवन, समस्त आहार पुरवितसे. आयुरन्न प्रयच्छती, ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती, कैवी करी प्रत्ययही. 84 लक्ष जीवराशी,
स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी, आपुले अर्जव बर्वे खटी तैसे फळ आपणासी, पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण, आपुले आपणची भागण पुढल्यावरी काय बोल, आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती, मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे, कवनावरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी, आपुले अर्जव न विचारिसी ग्रास हारितला म्हणसी, अविद्या सागरी बुडोनी, तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी, नेले आमचे दरिद्र दोषी तोची तारील आमुते, येणे परी त्रियेसी संभाषी विप्र परियेसी, काढून वेल शाकेसी टाकीता झाला गंगेत, तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी, काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तये वेळी, काढिता वेल मुळासी लादला कुंभ निदानेसी, आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात, म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून या वेला छेदिले निधान लादले आम्हासी, नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी, जाऊनी संगमा श्री गुरूंसी पूजा करीतो बहुवसी, वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा, श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी, प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी, ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पोत्री नांदाल, ऐसा वर लादून गेली वनिता तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्र दैन्य हरे, जासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैसे दैन्य पाप, कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैसे तया घरी, दैवे उना असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु, तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळांसी, जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लादेल इह परू, अखंड लक्ष्मी त्यांचे घरी अष्ट ऐश्वर्य नांदती, सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा, असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी, गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, पुढील कथामृतसार ऐका श्रोते एक चित्ते, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे, अमरापूर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टोदशोऽध्याय, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रय पर्णमस्तु, श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु. श्री गुरुचरित्र 18वा अध्याय संपूर्ण. हा गुरुचरित्रातील 18वा अध्याय तुम्ही रोज श्रद्धेने पठन केला किंवा ऐकला किंवा वाचला तर तुमचे कार्य सफल होते, तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.